काय रे पोरांनो, कुठे चाललात? अहो पप्पा, मी आत्ताच यूट्यूबवर पाहिलं आहे. दीदीच्या खात्यावर लाडकी बहिणीचे पैसे आले आहेत. हो पप्पा, मी पण पाहिले आहेत. अरे पोरांनो, त्या यूट्यूबचं काही खरं नसतं. सगळ्या खोट्या जाहिराती असतात. तरी पण पप्पा, मी एकदा बँकेत जाऊन येतोच. मी फोन लावू का बँकेत एकदा? नको पप्पा, मी जाऊनच येतो. जा मग बँकेत, या साहेबांची बोलणी खाऊन. चल रे दीदी. साहेब, ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आली बही, लाडक्या बहिणीची डोक्याला कटकट सकाळ धरून 500 बाया येऊन गेल्या असतील. तुमचे खाते मायनसमध्ये गेले आहे. जाण्याआधी तेवढा बॅलन्स भरून जा, 500 रुपये. दीदी, चल लवकर घरी, नाहीतर आपल्यालाच 500 रुपये भरावे लागतील आता. साहेब, कधी येतील काही अंदाज? ते मुख्यमंत्र्यांना विचारा ना, आम्हाला कशाला विचारता? आले का पोरांनो बँकेतून बोलणे खाऊन? अहो पप्पा, दीदीचे खातं मायनसमध्ये आहे, आपल्यालाच 500 रुपये भरायचे आहेत खात्यावर. मी म्हणलो होतं जाऊ नका, तुम्ही काय ऐकत नाहीत. इथून पुढे यूट्यूबचं ऐकून अजिबात बँकेत जायचं नाही. त्या लाडक्या बहिणीच्या नादात 1,500 रुपयाचं तर बँकेत जाण्यासाठी पेट्रोलच गेलं आहे आपलं. पण आता काही अभ्यास वगैरे करा, कामधंदा बघा आता घरचा काही. बा झाली लाडक्या बहिणीच्या आशेवर. चल दीदी लवकर आता, नाहीतर पप्पांचा मार खातो ना आपण आता. आणि ती आईची गळ्यातली चेन पहिली काढून ठेव, नाही तर हिच्यामुळे चोराचा मार खाऊ आपण आता.